ओमकार या सामन्याचे पंच नाजिम कासू, भूषण नागले. सुंदर चेंडू टाकलेला, बॅट्समनला काहीच समजलेलं नाही, निर्धाव चेंडू जातोय. संकेत पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, त्यांना तोंड देतोय तो आशिष. सुंदर फुलटॉस चेंडू होता, परत निर्धाव. सुंदर गोलंदाजी करतोय संकेत कातकर. पाठोपाठ दोन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. सुंदर, खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय संकेत कातकर. पाठोपाठ तीन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पुन्हा एकदा पाठोपाठ चार चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. आशिषांना काही समजत नाही आहे. सुंदर गोलंदाजी संकेत कातकर यांची. संकेत कातकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, त्यांना तोंड देतोय तो आशिष. सुंदर आता फटका मारलेला आहे ऑफच्या दिशेला आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. आशिषांना संघाचं खातं उघडलं जात आहे एक या धावसंख्येने. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो संकेत कातकर. लेफ्ट हँड बॅट्समन ओमकार. सुंदर चेंडू टाकलेला आणि एकच धाव समाधान मानावं लागेल ओमकार याला. धावसंख्या होते 2. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई भद्रकाली थारवाड या संघाची धावसंख्या होते 2. सुंदर असं षटक टाकलं होतं ते संकेत कातकर यांनी. 2 धावा दिलेल्या आहेत. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो आहे तो दुसरं षटक घेऊन आलोय तो शब्बीर. त्यांना तोंड देतो आहे तो ओमकार लेफ्ट हँड बॅट्समन. सुंदर चेंडू तेवढं सुंदर पद्धतीने खेळलेला आहे ओमकार यांनी. एकच धाव समाधान मानावं लागेल ओमकार याला. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 3.
धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या होते 5. पुन्हा स्लो फुटॉस दिलेला, पण आशिषांना काही फायदा उठवता आलेला नाही. एकच धाव समाधान मानावं लागेल आशिषांना. धावसंख्या होते 6. बिनबाद 6. दुसरं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. सुंदर चेंडू टाकलेला, निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी शबरी यांची. सुंदर पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आई भद्रकाली थारवाड या संघाची धावसंख्या होते बिनबाद 6. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल ड्रीम 11 भंडारवाडी या संघाकडून. ड्रीम 11 भंडारवाडी या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो. सुंदर टाकलेला चेंडू हलकी कडगंब आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. तीन धावा. बॉलर नेम, बॉलरचं नाव सांगायचं आहे. धाव संख्या होते 9. पियुष पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतोय तो ओमकार. पुन्हा व्हाईट चेंडू घोषित करतायत पंच नाजिम कासू. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या होते 12. पियुष पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुंदर चेंडू टाकलेला, पण काय बॅटच्या टप्प्यात आले नाही. चेंडू जातोय निर्धाव. जोरात मारायचा होता ओमकार यांना षटकार किंवा चौकार, परंतु बॅटच्या टप्प्यात काही चेंडू आलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा आणि सुंदर असा खेळ होता आणि शब्बीर कासू यांच्याकडून हा खेळ सुटतोय आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. जीवदान मिळत आहे ओमकार याला. चांगला सोपा खेळ होता आणि शब्बीर कासू यांच्या हातातून तो सुटलेला आहे. सुंदर असा उंच बघूया खेळ होतो का, आणि स्वतः पियुष यांनी तो खेळ टिपलेला आहे. आई भद्रकाली थारवाड या संघाला पहिला धक्का मिळतोय तो ओमकारच्या स्वरूपात.
धावसंख्येवर आणि ओमकारची जागा घेण्यासाठी जातोय तो सुमित. धडाकेबाज फलंदाज सुमित. आई भद्रकाली थानेवाडी या संघाचा सुंदर असे 2 फसवे चेंडू टाकले होते पियुष यांनी. ओमकार यांच्या काही लक्षात आलेलं नाही आणि झेल देऊन बाद होत आहेत ओमकार. स्लो बॉल टाकला होता पियुष यांनी. पुन्हा सुंदर चेंडू टाकलेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आई भद्रकाली थारवाडी या संघाची 1-14 बिकट अशी परिस्थिती केली आहे. ड्रीम 11 भंडारवाडी या संघाकडून सुंदर अशी गोलंदाजी. शेवटचं षटक. ड्रीम 11 भंडारवाडी या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय तो अलंकार पारकर आणि त्यांना तोंड देतोय तो आशिष. पंचांनी सामना चालू करायचा आहे. अलंकार सुंदर आणि स्ट्रेट मारलेला आहे आणि हा षटकार. पहिला षटकार आशिष यांच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या होते 20. 1-20. अलंकार पुन्हा पाठोपाठ 2 चेंडू. 2 षटकार मारलेले आहेत आशिषाने. धावसंख्या होते 26. एक बाद 26 आई भद्रकाली थारवाडी या संघाची. अत्यंत सुंदर चेंडू टाकलेला परंतु अवंत धावेमध्ये 1 ने भर. पंच नाजिम कासू वाईट घोषित करतायत. धावसंख्या होते 27. 28. खराब अशी गोलंदाजी अलंकार पारकर यांची. सुंदर फिल्डिंग अमय पारकर यांची. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या होते 29. 1-29. सुंदर आणि दुसरा धक्का मिळतोय थारावाडी या संघाला आशिषच्या स्वरूपात. आणि आशिषची जागा घेण्यासाठी जाता येतो सागर. आता खरोखर सुंदर असा चेंडू टाकला होता अलंकार पारकर यांनी. फसवा चेंडू
आणि आशिष यांना काही समजलं नाही. अलंकार सागर सुंदर, खरोखर सुंदर चेंडू टाकलेला होता. सागर यांना काही समजलं नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. फुलटॉस दिलेला आणि उंच मारलेला आहे. बघूया आता झेल होतो का. झेल काय भेटलेलं नाही आणि तेवढे सुंदर फिल्डिंग चैतन्य पारकर यांची. आणि चार धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या 4 भर. धावसंख्या 33. चार षटकाच्या समाप्तीनंतर आई भद्रकाली सारळवाडी या संघाची धावसंख्या होते 2 बाद 33 आणि ड्रीम 11 भंडारवाडी या संघाला 24 चेंडू आणि 34 धावा. साहिल पारकर आणि शब्बीर कासू. शंतनू इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत श्री गुरुडेश्वर युवा बेनगी क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी आयोजित बेनगी चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना
रंगतोय तो आई भद्रकाली 11 थारळवाडी विरुद्ध ड्रीम 11 भंडारवाडी. प्रथम फलंदाजी करताना भद्रकाली 11 थारळवाडी या संघाने 33 धावा जमा केलेल्या आहेत आणि विजयासाठी 34 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेले आहेत ते ड्रीम 11 भंडारवाडी. सलामीवीर आहेत शब्बीर कासू आणि साहिल पारकर. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो रंगणार आहे वडवेश्वर बॉईज विरुद्ध वाडेश्वर वारिकवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वडेश्वर बॉईज 11 विरुद्ध वाडेश्वर वारिकवाडी. सागर दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतोय तो साहिल. सुंदर असा उंच बाळा झेल उडालेला आहे आणि पहिला धक्का मिळतोय. ड्रीम 11 बेनगी या संघाला साहिलच्या स्वरूपात 1 या धावसंख्येवर. डीजे साहिलची जागा घेण्यासाठी गेले ते चैतन्य पारकर. गोलंदाज आहे सागर. सुंदर पुन्हा एकदा झेल दिलेला आहे. दुसरा धक्का मिळतोय. ड्रीम 11 बेनगी या संघाला 1 या धावसंख्येवर सुंदर अशी आणि चैतन्य यांची जागा घेण्यासाठी जातोय तो शैलेश पारकर. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सागर. सुंदर असा लेगच्या दिशेला दिशा दिली आहे चेंडूला आणि सुंदर असे 2 धावा घेतलेल्या आहेत साहिल पारकर यांनी. धावसंख्येत 2 ने भर. शैलेश पारकर धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते 3. 2 बाद 3. सुंदर हलकास दिशा दिली आहे चेंडूला आणि एकच धाव समाधान मानावं लागेल साहिल याला शैलेश पारकर यांना. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 4. 2 बाद 4. शब्बीर कासू सुंदर चेंडू होता.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ड्रीम 11 बेनगी या संघाची धावसंख्या होते 2 बाद 4. सुंदर असं षटक टाकलं होतं ते सागर यांनी. शंतनू इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत श्री गुरुडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी आयोजित बेनगी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो रंगणार आहे तो वाडेश्वर बॉईज विरुद्ध वाडेश्वर वारिकवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो ओमकार. त्यांना तोंड देतोय तो शैलेश पारकर. सुंदर चेंडू टाकलेला ओमकार यांनी लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येचे 5. 2 बाद 5. शब्बीर कासू सुंदर असा लेगच्या दिशेला मारलेला आहे. बघूया किती धावा घेत आहेत ते. सुंदर असे 2 धावा. सुंदर थ्रो आला होता. रनआउट हुकलेले आहे. धावसंख्येत 2 ने भर. ओमकार पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतोय तो शब्बीर कासू. सुंदर असा उंच मारलेला लेग साईडच्या आणि वाडेश्वर वारिकवाडी या संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना वाडेश्वर बॉईज विरुद्ध वाडेश्वर वारिकवाडी बेनगी चॅम्पियन ट्रॉफी मधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगणार आहे. यानंतर परत एकदा मारलेला शॉट तिथेच मारला होता शब्बीर कासू यांनी आणि जराशा 2 धावा घेतलेल्या आहेत शब्बीर यांनी. गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि भद्रकाली संघाकडून होत आहे. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते 15. 2 बाद 15. सुंदर असा उंच मारलेला आणि हा गोखले
सुंदर असा मारलेला निनाद गोखले यांनी आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण होत आहे. थारावाडी या संघाकडून 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या होते 17. दोन षटकाच्या समाप्तीनंतर ड्रीम 11 भंडारवाडी या संघाची 3 बाद 17. बॉईज विरुद्ध वाडेश्वर वारिकवाडी या सामन्यासाठी नाणेफेक झालेले आहे आणि नाणेफेकीचा कौल वाडेश्वर वारिकवाडी या संघाच्या बाजूने लागलेला आहे. शंतनू इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत श्री गुरुडेश्वर युवा बेनगी क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी आयोजित बेनगी चॅम्पियन ट्रॉफी 2024 आणि या चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील चालू सामना आई भद्रकाली 11 थारळवाडी विरुद्ध ड्रीम 11 बेनगी. प्रथम फलंदाजी करताना आई भद्रकाली 11 थारळवाडी या संघाने 33 धावा जमवलेल्या आहेत आणि विजयासाठी 34 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला आहे ड्रीम 11 बेनगी. सुंदर मारलेला फटका रेडच्या दिशेला आणि एकच धावा समाधान मानावं लागतंय शैलेश पारकर यांना. संघाचं 3रं षटक घेऊन आलेला आहे तो सुमित. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांचं आव्हान. 11 बॉल 16 धावा ड्रीम 11 बेनगी या संघासाठी. निनाद गोखले सुमित गोलंदाजी करण्यासाठी तयार. सामना करतील निनाद गोखले. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. रायटम राऊंड विकेट करतील. सुंदर चेंडू आणि तेवढ्यात सुंदरतेने तटावर चेंडू. पाहू किती धावा मिळतात ते. 1 धावावर काढलेल्या आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्नशील परंतु एका धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 19. आता स्ट्राईकला आहे ते शैलेश पारकर, एक अनुभवी फलंदाज. सामना करतील सुमित याचा. सुमित मुचकुंद एन कडून शैलेशसाठी मारा करतील. चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करतील शैलेश. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या तिथेच. तीन बाद 19 ड्रीम 11 बेनगी. पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार सुमित. सामना करते शैलेश. आता मात्र सुंदर चेंडू. तेवढा सुंदर तटावलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत परंतु एका धावेचं समाधान मानावं लागतंय. दोन्ही फलंदाजांना धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते 20. पुढील चेंडू. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला आहे ड्रीम 11 बेनगी.
तिसरे षटक चालू असताना धावसंख्या होते 3 बाद 20. आता स्ट्राईकला आलेला आहे ते निनाद गोखले, लेफ्ट हँड बॅट्समन, आणि त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण फैलावताना आई भद्रकाली 11 थारावडी संघ. सुमित पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार, सामना करतील निनाद गोखले. पुढील चेंडू आणि सुंदर चेंडू तेवढ्यात टाकते, सुंदर त्यांना तटवला चेंडू. पाव किती धाव मिळतात ते 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत दुसऱ्या धावी धावतायत आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. त्या संघाच्या धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते 22, 3 बाद 22. तिसरे षटक चालू असताना ड्रीम 11 बेनगी रंगतदार अवस्थेत पोहोचलेला सामना. सुमित पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार, सामना करेल निनाद गोखले. सुंदर चेंडू तेवढ्यात सुंदर तटवला, पाहू की धाव मिळत आणि हा सीमापार चेंडू केलेला आहे निनाद गोखले यांच्या बॅटमधून. बाद 26, 6 चेंडू आणि 8 धावा. रंगतदार अवस्थेत पोहोचलेला सामना. शंतनू इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत श्री गुरुडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी आयोजित बेनगी चॅम्पियन ट्रॉफी 2024 या चॅम्पियन ट्रॉफी मधील तिसरा सामना या मैदानामध्ये रंगतो आहे. आई भद्रकाली 11 थारळवाडी विरुद्ध ड्रीम 11 बेनगी. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावा. सहा चेंडू आणि 8 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. स्ट्राईकला आहे शैलेश पारकर, गोलंदाजी करतील. अमर चेंडू टाकण्यासाठी तयार. खराब चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते 27. परत एकदा अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचते
28 5 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 6 धावा ड्रीम 11 बेनकेसाठी आणि सुंदर चेंडू बॅटची कडा हलकीच घेऊन गेलेला चेंडू आणि यष्टीरक्षकाने आपलं काम चोख पार पाडलेला आहे. 5वा धक्का बसतोय तो ड्रीम 11 बेनगे या संघाला. रंगतदार अवस्थेत पोहोचलेला हा सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 6 धावा. आता संघ अडचणीत असताना 4 चेंडू 6 धावा. अमर पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करे पियुष. सुंदर चेंडू आणि निर्धाव जातोय चेंडू. 3 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेस असणारा जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 6 धावा. पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार अमर आणि सुंदर चेंडू. परत एकदा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या तिथे धावसंख्या 5 बाद 28 ड्रीम 11 बेनगे. अमर सुंदर गोलंदाजी करतात. फलंदाजाला जखडून ठेवलेला आहे. दोन्ही चेंडू निर्धाव गेलेले आहेत. आता मात्र चेंडू आणि अवांतर असा 1 धाव भेटते आणि तत्पूर्वी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. चेंडू आणि 5 धावांचं आव्हान ड्रीम 11 बेनगे या संघासाठी. अमर पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करे अलंकार आणि हा मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. अंपायरने वाईडचा इशारा दिलेला आहे. समीकरण परत बदलत आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. अलंकार यांच्या बॅटमधून गेल्या वर्षी 2 चेंडू 10 धावांचं आव्हान सहजपणे परतवलं होतं. पुढे सुंदर चेंडू. एका धाव समाधान मानावं लागतंय. सुंदर गोलंदाजी करतायत अमर आपल्या संघासाठी. 34 धावांचं आव्हान मैदानात घेऊन गेलेले आहे ड्रीम 11 बेनगे आणि 4थं षटक चालू असताना 31 जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 3 धावा. सुंदर चेंडू तटवलेला आहे. बघूया की धाव मिळतात ते आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरी धाव आणि तिसऱ्या धावेसाठी धावतायत. बघूया धाव पूर्ण करतायत का आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहे. आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत त्या ड्रीम 11 बेनगे या संघाने आणि विजयश्री आपल्या बाजूने खेचून आणले अलंकार पारकर याने. आता आपण पाहिलं की भांडारवाडी हा संघ जवळजवळ पराभूत होणार होता. अनेक संकटांचा सामना केल्याच्या नंतर जो विजय मिळतो त्याला इतिहास म्हणतात आणि तो इतिहास घडवण्याचं काम या मैदानावर प्रत्येक वेळी ड्रीम 11 या संघाने आतापर्यंत केलेला आहे आणि तो दरवर्षी ते काही ना काही हे करतायत.
आणि आता जो अशक्य वाटणारा जो विजय होता तो त्यांनी सहज शक्य घालवला होता। या मैदानामध्ये 1 चेंडू आणि 3 धावा करणं हे आव्हान तितकंच सोपं नाही आहे, पण ते आव्हान त्यांनी पार पाडलं होतं। आम्ही यशस्वी संघ ड्रीम 11 बेनगी या संघाचं पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आई भद्रकाली 11 थारवाडी या संघाला सुद्धा दरवर्षीप्रमाणे तुम्ही इथेही यावर्षी आलात आणि आपला खेळ घडवलात, त्याच्यासाठी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने पुन्हा स्वागत करतो। यानंतर होणारा सामना रंगणार आहे तो वाडेश्वर वारिकवाडी विरुद्ध वडियेश्वर बॉयज रुंडे या 2 संघांमध्ये। नाणेफेकीचा कौल वाडेश्वर वारिकवाडी या संघाने आपल्या बाजूने वळवला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी सुद्धा ते मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। आम्हाला तितकंच सहकार्य करतायत, ते महत्त्वपूर्ण सहकार्य आहे। हॅलो, आणि या सामन्याचा आपला निकाल बदलण्याचं काम केलंय ते या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार जातोय ड्रीम 11 बेनगी या संघाचा स्टार खेळाडू शब्बीर कासू यांनी तो पुरस्कार